सिंपल ब्लाऊज पीसपासून अशी हँडबॅग तयार करायची. त्यासाठी मी अस्तर म्हणून एक जुनी वाया गेलेली पिशवी वापरली आहे आणि त्याच्या चारही बाजूनी शिलाई मारून ब्लाऊज पीस जॉईन केला आहे त्याला. त्यानंतर दोन्ही साईडनी समान अंतरावरती खडूने पॉईंट देऊन अशा पट्ट्या उलट्या शिवून घेतल्या आहेत. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे उलटे ठेवून शिवून घ्यायचं आहे, जेणेकरून नंतर दाब शिलाई दिल्यानंतर ती टोक दिसणार नाहीत. आता दोन्ही शिवून घेतलेत पट्टे मी आणि आत्ता सेम आकाराची पट्टी फाडून घेऊन ती अशा प्रकारे ठेवून तिलाही शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही शिलाई मारलेली पट्टी उलट्या साईडला फिरवून दाब शिलाई द्यायची आहे, जेणेकरून पट्टीचे टोक दिसणार नाहीत आणि फिनिशिंग लुक येईल. आता दोन्ही साईडनी मी हे शिलाई मारून घेतलेली आहे. बघू शकता मी दोन्ही साईडनी शिलाई मारून घेतलेली आहे. आता शेवटला तुम्हाला जेवढी उंची हवी आहे तेवढी घेऊन फोल्ड करून शिवून घ्या, जेणेकरून खाली थोडासा बेस तयार होईल आणि जास्त वस्तू त्या पिशवीत राहू शकतील. तुम्हाला जितकी हवे तेवढ्या उंचीवरती फोल्ड मारून शिवून घ्या. अशी तुमची फायनल पिशवी तयार होईल. बघू शकता खालून बेस आलेला आहे 2-3 इंच एवढा. आता माझी पिशवी जाड झाल्यामुळे मी कॉर्नर शिलाई देत नाही आहे आणि फक्त बेसची शिलाई देऊन घेणार आहे. तुम्ही कॉर्नर शिलाई जेवढी दाखवली आहे व्हिडिओमध्ये तेवढी द्या आणि बेसला दाखवल्याप्रमाणे शिलाई देऊन घ्या. तर ही फायनल लुक आहे पिशवीचा. तर बेस असा दिसणार आहे आपला. मजबूत आणि टिकाऊ पिशवी रेडी होणार आहे. या पॉईंटला तुम्ही चैनसुद्धा लावू शकता. मी चैन नाही लावत आहे.